तर बघा, आज आपण 2005 पासून ते 2018 दरम्यान गडचिरोली जिल्हा पोलीस भरती परीक्षेत विचारलेले जे प्रश्न उत्तर आहेत गडचिरोली जिल्ह्यातील, त्यांचा आज आपण क्यूज घेणार आहोत. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आहे, बडा माडिया ही जमात गडचिरोली जिल्ह्यामधील कोणत्या भागात आहे? कोणता आहे? बिनागुंडा, कुवाकोडी. बिनागुंडा कुवाकोडी मध्ये आहे. ठीक आहे. एटापल्ली तहसील मधील सुरजागड कशासाठी प्रसिद्ध आहे? पहाडी, खनिज संपत्ती आणि यात्रा या तिन्हीसाठी ते प्रसिद्ध आहे. कालेश्वर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? कोणत्या तालुक्यात आहे? सिरोंचा, भामरागड, अहेरी यापैकी नाही. त्याच्यानंतर बघा, सिरोंचा ते जगदलपूर प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाचे नाव काय? NH63. नवीन NH63 आहे. ठीक आहे. जुना होता NH16, आता वाढून म्हणजे नवीन आलाय NH63. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात सर्वात जास्त बंगाली शरणार्थीची संख्या जास्त आहे? कोणत्या ह्याच्यात आहे? चामोर्शी मध्ये आहे. नागपूर ते गडचिरोली या मुख्य हमरस्त्यांना जाताना कोणता जिल्हा लागत नाही? नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया. कोणता आहे? गोंदिया आहे. त्याच्यानंतर बघा, सिरोंचा भागात कार्यरत नक्षल दलमचे प्रतिघटनाचे आत्मसमर्पित कमांडर कोण? कोण आहे? बाली. हे आता जुने क्वेश्चन आहेत, पण आपल्याकडे असो. लाल सलाम या हिंदी चित्रपटात कोणत्या असली डॉक्टरचे वर्णन करण्यात आले आहे? कोण आहे? डॉक्टर कन्ना मडावी. मडावी हो कोण? आलापल्ली वन विभाग वन वैभव याची विशेषता काय आहे? मोठे सागवानांचे झाड. त्याच्यानंतर छत्तीसगड राज्यात पाखांदूर तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? कांकेर जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. अबुजमाड नावाचे नक्षलग्रस्त क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? छत्तीसगड मध्ये. त्याच्यानंतर हा जुना क्वेश्चन आहे, हा काही कामाचा नाही. त्याच्यानंतर गडचिरोली जिल्हा पोलीस भरती लेखी परीक्षा 2007 चे प्रश्न. ठीक आहे. गडचिरोली जिल्ह्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली? 26 ऑगस्ट 1982. खालीलपैकी कोणती नदी गडचिरोली जिल्ह्यातून वाहत नाही? ऑप्शन बघा, कठाणी, पामुल गौतम, पर्लकोटा, पैनगंगा. कोणती नाही वाहत? पैनगंगा नाही वाहत. ठीक आहे. त्याच्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात प्रथम नक्षली हालचाली कोणत्या तालुक्यात सुरुवात झाल्या? कोणत्या तालुक्यात? सिरोंचा तालुक्यामध्ये सुरू झाल्या. लोह खनिज संपन्न सुरजागड खालीलपैकी कोठे वसलाय? कोणत्या राज्यात? भामरागड. एटापल्ली मध्ये आहे. एटापल्ली चुकला होता, भामरागड नाही आहे, एटापल्ली आहे. लोक बिरादरी प्रकल्प आहे ना, लोक बिरादरी प्रकल्प खालीलपैकी कोठे वसलेला आहे? हेमलकसा मध्ये आहे.
कुठं आहे? हेमलकसा. खालीलपैकी कोणती आदिवासी जमात गडचिरोली जिल्ह्यात आढळत नाही? आता बघा, ऑप्शन आहे गोंड, माडिया, हलबा, भिल. कोणती नाही आढळत? भिल. ठीक आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणती जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्यास लागून नाही? बघा, नारायणपूर, बिजापूर, आदिलाबाद, वरंगल. कोणता आहे? वरंगल. वरंगल कोणत्या राज्यात आहे? तेलंगणामध्ये. ठीक आहे. मार्कंड हे कोणत्या देवाचे मंदिर आहे? शंकर, शिवशंकर सारखाच आहे, बरोबर ना? गडचिरोली जिल्ह्यात एकूण किती विधानसभा क्षेत्र आहेत? किती आहेत? 3. गोटुल म्हणजे काय? समाज मंदिर. गोटुल म्हणजे समाज मंदिर. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय राजमार्ग गडचिरोली जिल्ह्यातून जातो? नवीन वाला सांगा. NH63, NH63. ठीक आहे. गडचिरोली जिल्ह्यात किती नगर परिषद आहेत? 3. हा जुना क्वेश्चन आहे. इथं 2 दिले पण इथं 3 आहेत. ठीक आहे ना? कारण की तिसरी म्हणजे आरमोरी. सोमनूर येथे कोणत्या 2 नद्यांचा संगम झालेला आहे? गोदावरी व इंद्रावती. कोणत्या आहेत? गोदावरी व इंद्रावती. अशा प्रकारे 2 चॅप्टर झाले. ठीक आहे. उद्या आपण गडचिरोली जिल्हा पोलीस भरती लेखी परीक्षा 2008 चा बघणार आहोत. ठीक आहे. ते वाचून याल. थँक्यू.